नमस्कार. प्रेमाने बोला. धन निरंकारजी. संत जनानो, आपल्या आयुष्यात बऱ्याचदा असं होतं की आपण खूप कष्ट घेतो, रात्रंदिवस काम करतो, दिवसभरही राब राब राबतो, पण फळ आपल्या मनासारखं मिळत नाही. त्यावेळी मग निराश होतो किंवा मग दुःखी होतो आणि मग आपल्या स्वतःच्या नशिबाच्या नावानं आणि देवाच्या नावानं रडत बसतो. पण संत निरंकारी मिशनच्या विचारधारेनं ह्याच्यावर एक सोपा उपाय काढला, आणि तो उपाय म्हणजे कर्म करा आणि फळाची चिंता निराकारावर सोडा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया या विषयाची व्याप्ती काय आहे, रोजच्या कर्माचा आनंद कसा घ्यायचा, आणि ज्यावेळी फळाची चिंता आपण ईश्वरावर सोडतो त्यावेळी मनाला कोणकोणत्या प्रकारच्या शांती मिळतात. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आजपासून तुमच्या सुद्धा मनातील चिंता आणि काळजी मिटून जाईल. प्रेमाने बोला. संत महापुरुष सांगतात की आपल्या हातामध्ये फक्त एकच काम आहे, ते म्हणजे प्रयत्न करणे किंवा कर्म करणे. त्याचं फळ काय द्यायचं हे मात्र आपल्या हातात नाही, तर ते निराकाराच्या म्हणजे ईश्वराच्या, अल्लाह, वाहेगुरु, गॉड किंवा आपण ज्या देवाला मानतो त्या देवाच्या हातामध्ये. याला पवित्र ग्रंथाचं प्रमाण सुद्धा आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला समजवताना एके ठिकाणी म्हणतात, कर्मण्यवादी कारस्य मा फलेषु कदाचन. म्हणजे हे अर्जुना, तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळाचा नाही. आणखी एका ठिकाणी संत म्हणतात, यत्न कसून करीन मी, यस दे न दे रामा तुझी सत्ता, हाच सुबोध गुरुचा मानावा राम सर्वदा करता. म्हणजे प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, ते कसोशीने करायचं, पण त्यात यश द्यायचं की न द्यायचं हे रामाच्या हातात म्हणजे ईश्वराच्या हातात. आपला पवित्र ग्रंथ अवतारवाणीमध्ये बाबा शेषशाह अवतार सिंगजी म्हणतात की जेव्हा आपण निराकाराला पूर्णपणे समर्पित होतो तेव्हा सगळी कर्म हा निराकारच करून घेतो. पण संत जनानो, याचा अर्थ असा नाही की असल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. आपण काहीच करायचं नाही, प्रयत्नही करायचं नाहीत, कर्मही करायचं नाही आणि फक्त फळाची वाट बघायचं असंही नाही. आपलं कर्म हे आपल्याला 100% करावंच लागणार आहे. प्रेमाने बोला. हा विचार एका साध्या आणि सोप्या उदाहरणावरून समजावून घ्या. उदाहरण घेऊया शेतकऱ्याचं. शेतकऱ्याचं काम काय असतं, तर जमीन नांगरणे, कोळवणे, मशागत करणे, बी पेरणे, पाणी पाजणे, इतकंच. आणि ते काम प्रामाणिकपणे करतो. पण पाऊस पाडणे, ते बियाणं उगवणे, पीक कापणीला येणे हे त्याच्या हातामध्ये असतं का? नाही, हे निसर्गाच्या किंवा ईश्वराच्या हातामध्ये असतं. पण शेतकरी बियाणं पेरून रोज संध्याकाळी जर विचार करू लागला की पाऊस पडेल का, बियाणं उगवतील का, पीक कापणीला येईल का, तर त्याला रात्रीचं झोप लागणार नाही आणि काळजी करून तो आजारी पडेल. पण शहाणा शेतकरी काय करतो, तो आपली सगळी कामं 100% पूर्ण करतो आणि या निसर्गावर आणि निराकारावर भरोसा ठेवून निश्चिंत राहतो. आपणही आपल्या आयुष्यात आपली जी कर्म आहे किंवा आपलं जे काम आहे ते करून या ईश्वरावर भरोसा ठेवून निश्चिंत राहिलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा काय होतं, आपण काय करतो, फळ काय मिळेल ह्या चिंतेचं ओझं डोक्यावर घेऊन रोज फिरतो आणि मग दुःखी आणि कष्टी होतो. निरंकारी सत्संगमध्ये एक उदाहरण नेहमी सांगितलं जातं की एक प्रवासी भली मोठी डोक्यावर बॅग घेऊन इष्टीत चढतो. इष्टीत एका जागेवर बसतो आणि ते बॅग आपल्या डोक्यावर तशीच ठेवतो. शेजारचा प्रवासी म्हणतो, भाऊ इष्टीमध्ये जागा आहे, तुम्ही बॅग ती खाली ठेवा ना. त्यावेळी तो प्रवासी म्हणतो, नाही नाही, इष्टीला आधीच एवढं ओझं आहे आणि माझ्या बॅगेचं आणि ओझं कशाला, माझी बॅग माझी आम्ही डोक्यावरच घेतो.
त्यावेळी तो शेजारचा प्रवासी असतो आणि म्हणतो, भाऊ तुम्ही बॅग डोकीवर ठेवला काय आणि खाली ठेवला काय? तुम्हाला आणि त्या बॅगेला एसटीच तर वाहून नेणार आहे. या हरीच्या लाडक्यानो तुमचं आमचंही असंच आहे. आपण आता निराकाराच्या गाडीत बसलोच आहोत, तर हा संसार आणि संसारातले मिळणारं फळ हे सुद्धा निराकारावर सोपून आपण निश्चिंत राहायचं, कारण जे होईल ते चांगलंच होईल. आता पाहूया फळाची चिंता निराकारावर सोडल्याने मनाला काय शांतता मिळते. पहिली म्हणजे मनाची शांतता मिळते. आपल्याला ठाऊक असतं की आपण आपलं काम सर्वोत्तम केलेलं आहे. आता जे काही फळ मिळेल ते निराकार ईश्वरच देणार आहे आणि तेही अतिशय चांगलं देणार आहे, हा विश्वास असतो आणि आपण निश्चिंत राहतो. दुसरं म्हणजे कामाचा दर्जा सुधारतो. जेव्हा आपण मला काय मिळेल याचा विचार न करता काम करतो, त्यावेळी त्या कामावर पूर्ण फोकस राहतो आणि ते काम अतिशय सुंदर बनतं. तिसरा फायदा, अहंकार संपतो. हे काम मी केलं याचं क्रेडिट मलाच मिळालं पाहिजे, हा अहंकार संपतो आणि आपण म्हणतो की हा करता करविता निराकारच आहे. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपल्याला हेच शिकवत आहेत की हुकुमामध्ये जगा, म्हणजे निराकाराच्या इच्छेमध्ये जगा. जे आहे त्यात आनंद आणि समाधान मानायला शिका. आजपासून आपण एक काम करूया. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं काम 100% प्रामाणिकपणे करूया आणि त्याचा रिझल्ट काय येईल हे निराकारावर सोडूया. कारण चिंता केल्यानं कुठलाच प्रश्न सुटत नाही, पण चिंतन केलं किंवा नामस्मरण केलं तर सर्व मार्ग सोपा होतो. संतजनांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? यामधलं कोणतं उदाहरण तुम्हाला अधिक आवडलं हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा, आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच सुंदर विचारासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत प्रेमाने बोला. धन्यवाद.